कुठलं द्यायचं गोरगरिबांना? फडणवीस काय झोपलेत का? एक ट्वीट नाही, बोललं नाही. पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याची माहिती समोर आली. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं रुग्णाकडे उपचारांसाठी 10 लाखांची मागणी केली. महिलेला प्रसूतीच्या काळात सुरू झाल्यानंतर या महिलेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आलं होतं. हातात असलेले 2.5 लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घ्यायलाही रुग्णालय प्रशासन तयार झालं नाही. शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. सकाळपासूनच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर अनेक संघटना आंदोलन करतायत. त्या बाईचा जीव काय वाचील? तुम्ही 10 लाख पाईप केलं, उच्चार केलं. 10 लाख कुठलं द्यायचं गोरगरिबांना? देवेंद्र फडणवीस काय झोपलेत का? एक ट्वीट नाही, बोललं नाही. आज पुण्यामध्ये कार्यक्रम, असं उद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे. त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे मुजोर शासन जे आहे त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाही आहेत. त्यांचे धागेदोरे वरपर्यंत आहेत. ते कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पोलीस समोर करतात. आज आम्ही आया म्हणून आलो इथं. कोणता पक्ष नाही, कोणता हेतू नाही, हुल्लडबाजी नाही, फालतूगिरी नाही. आम्ही फक्त जा विचारायला आलो आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना उत्तर विचारू इच्छितो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला काळं देखील फासण्यात आलंय. त्याचबरोबर विविध लोक त्यांचे अनुभव जे आहेत ते सुद्धा यावेळेला सांगत होते. बळी गेलेला आहे. पैशासाठी हे सगळं चाललेलं आहे. हॉस्पिटल हा पैशाचा धंदा चाललेला आहे, बाकी काही चाललेलं नाहीये. अशा पद्धतीने हॉस्पिटलच्या या मुख्य द्वारावर जे नाव आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, या हॉस्पिटलच्या दारावर या ठिकाणी काळं फासलं जाते. ज्या पद्धतीने उपचार पैसे नाही म्हणून उपचार दिला नाही, पतित पावन मुख्य द्वारावर जे नाव आहे पाटील आहे त्याला काळं फासलं जात आहे आणि या संपूर्ण घटनेचं निषेध केला जातो. विचारण्याचा प्रयत्न होतोय आणि अशा पद्धतीने आतमध्ये करण्याचा प्रयत्न होतोय. हॉस्पिटल हा सध्या पैशाच्या बाजार अड्डा चाललेला आहे. एक निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. इथून पुढे येणाऱ्या काळात हॉस्पिटलमध्ये असेच जर निष्पाप बळी गेले तर पतित पावन संघटना उग्र आंदोलन करत या घटनेचा निषेध करत. नावाला काळं पासलं, हॉस्पिटलच्या नावाला काळं पासलं. त्या गोष्टीवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि प्रशासनाला निलंबित केलं पाहिजे. प्रशासन नेमलं. शिवाजी महाराज की जय, बोला भारत माता की जय. काय वाटते सरकार बाहेर गावच्या मिस्त्री दिल्या करतात. गोरगरिबाला न्याय देत नाही. ते पेशंटला पैसे हातात घेतात, दवा ऍडमिशन देतात, तिथं ऍडमिट करतात. बरं का, वाजपेयी सरकारनं म्हणलं होतं गोरगरिबाकरता अटल वाजपेयी स्वतः पंतप्रधान असतानाही चालते. उद्घाटनाला बाहेर गावच्या वाटल तर मोठ्या मोठ्या मिस्त्री दिल्या आहेत. पोलीस आणि हॉस्पिटल प्रशासनाकडनं इतकंच सांगण्यात येतंय की याबद्दलची माहिती ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल आणि जो तपास आहे तो सध्या सुरू आहे. सर
त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय समोर आली आहे. तुम्ही अनामत रक्कम 10 लाख रुपये मागितली, त्याची रिसिप्ट सुद्धा समोर आली. त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? का डिलिव्हरीसाठी 10 लाख रुपये लागतात का? मी एवढंच सांगतो आता याविषयी आता कारण हा विषय तसा मेडिकल संबंधित गुंतागुंतीचा आहे. आता पूर्ण माहिती दिनात उघडकना जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन तुम्ही 10 लाख रुपये माहिती का देत नाही? मान्य करता का 10 लाख रुपयाची तुम्ही 10 लाख पूर्ण माहिती का देत नाही? तुम्ही का नसता आणि ते पण पेशंट समोर मागणी, पेशंटला टेन्शन घेतलं, मरताय समोर तुम्ही 10 लाख रुपये मागताय. मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही 10 लाख रुपया संदर्भात काही बोलत नाही. तुम्ही तेच सांगता स्पष्ट आणि आमच्या सगळ्यांना हेच स्पष्ट आहे. जीव जात असताना 3 लाख रुपये देण्याची त्याची तयारी होती. असं असताना देखील तुम्ही 10 लाख रुपये मागितले. त्यांच्याकडे 10 लाख रुपये नव्हते, त्यामुळे रुग्णाला दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असं आरोप केला जातो. 10 लाख रुपये डिपॉझिट केला. मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी आहे, अर्धवट आलेली आहे. केस पेपर त्यांना बोलू द्या ना. दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल. सर ही तुमची प्रोसिजर आहे का? सर ही तुमची प्रोसिजर आहे का? रुग्ण ऍडमिट करताना इतकी रक्कम तुम्ही मागता का? नेमकं खरं काय आहे? कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये. तुम्ही अर्धवट सांगताय. आरोप 10 लाख रुपयाचा. आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय? किती पैसे भरून आपण रुग्ण ऍडमिट करून स्टँडर्ड प्रोसिजर सांगा. सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमच्या जे शंका आहेत जे तुमचे प्रश्न आहेत त्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट केली जाईल. माणसं गेल्यावर भूमिका स्पष्ट होणार का तुमची? सर रुग्णालयाचे तुमचे जे घैसास डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत. त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिफ्ट का करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जातं. याच्यामध्ये काय तथ्य आहे? मी आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही. रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली सर यामध्ये रुग्णालयाची कधीपर्यंत येणार आहे, सर? त्यामुळे तुम्ही लवकरच स्पष्टीकरण दिली देणं जाईल, सर. महत्त्वाचं आहे. राज्य सरकारला अहवाल केला तुमचा? काय म्हणणे? सदरच्या घटनेसंदर्भामध्ये पोलीस प्रशासन आणि मेडिकल हेल्थ डिपार्टमेंट दोन्ही डिपार्टमेंट त्याच्यामध्ये चौकशी करत आहेत. चौकशीनंतर ज्या काय गोष्टी निष्पन्न होतील त्या पुढच्या तुम्हाला कळवण्यात येतील. या सगळ्यामधनं एकच गोष्ट निष्पन्न होते की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं जर वेळेवरती पावलं उचलली असती तर आज त्या महिलेचा जीव वाचला असता.